हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि घाट विभागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। राज्यातील हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढला असतानाच काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। सध्या राज्यात वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे, मात्र उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत। दरम्यान दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि घाट विभागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। तसेच सांगली, सोलापूर, पुणे, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दुसरीकडे विदर्भातील नागरिकांना मात्र तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे। नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। दरम्यान मान्सूनबाबतही मोठी माहिती समोर आली आहे। अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनची प्रगती वेगाने सुरू असून यंदा मान्सून मे 26 रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। म्हणजेच यंदा मान्सून नेहमीपेक्षा जवळपास 6 दिवस आधी भारतात प्रवेश करू शकतो। हवामान तज्ज्ञांच्या मते प्रशांत महासागरात विकसित होत असलेल्या एल निनो स्थितीचा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर पडू शकतो। त्यामुळे पुढील काही दिवस हवामानातील बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, तुमच्या भागात सध्या पाऊस सुरू आहे का, की उष्णतेचा त्रास वाढला आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या हवामान अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।